गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल प्रतीक्षा थोरात हियर. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझं स्किन केअर मॉर्निंग स्किन केअर रुटीन जे आहे ते पाहायला भेटेल. आणि या व्हिडिओमध्ये जे मी स्टेप बाय स्टेप सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर जे काही फॉलो करते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. या प्रोडक्ट्सच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. हा कुठलाही प्रमोशन किंवा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, कारण की हे प्रोडक्ट्स भरपूर वेगवेगळ्या ब्रँडचे आहेत आणि मी तुम्हाला सजेशन देण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओ थ्रू की तुम्ही कशातून काय आणि बरेच वेगळे ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एंडपर्यंत पाहायला मिळेल. सो पूर्ण पहा. माझ्या ह्या बेल्टपासून हे जे सगळं आहे आणि जे काही प्रोडक्ट्स यूज केले ह्या सगळ्या गोष्टींच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे, त्यामुळे त्या चेक करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पहा. आणि हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर मला तुम्हाला एक मेसेज सांगायला आवडेल आधीच व्हिडिओच्या, की तुम्ही कितीही छान स्किन केअर वापरला, कितीही सुंदर प्रोडक्ट वापरले, तरी पण तुम्ही आतमध्ये काय टाकताय हे फार गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यावरती तुमचे स्किन किती हेल्दी राहते हे इम्पॉर्टंट आहे. असं म्हणतात की 30 वर्षाच्या आतमध्ये जे तुम्ही खाता ते 30 वर्षानंतर तुमच्या चेहऱ्यावरती दिसतं. त्याचा अर्थ असा नाही की बर्गर पिझ्झा असं दिसणार, तसं नाही म्हणायचं आहे. पण चेहऱ्यावरती जे रिंकल्स दिसतात, पिगमेंटेशन दिसतं, अँटी एजिंग दिसतं, खूप लवकर एजेड फेस दिसायला लागतो, खूप सारे रिंकल्स येतात, हे असे प्रकार जे आहेत ते तुम्हाला खूप लवकर जे यायला लागतात त्याचं ते कारण आहे की तुम्ही आतमध्ये काय टाकताय. त्यामुळे तुमची बॉडी डिहायड्रेट आहे का, तुमच्या बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे, हायड्रेशन मिळतंय का बॉडीला, स्किनला हायड्रेशन मिळतंय का, काय जे काय खाताय तुम्ही त्यातून तुमच्या स्किनला किती हे मिळतं, हे सगळं तुमच्या खाण्यावरती पण डिपेंड आहे. त्यामुळे तुम्ही 10,000चं जरी स्किन केअरचं प्रोडक्ट आणलं तरी पण तुमचं जर खाणंच चांगलं नसेल. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन सांगितलेलं आहे आणि आय होप तुम्हाला ते आवडेल. तर ब्लॉगला स्टार्ट करूयात. हे 1 2 3 4 हे सगळं एकसारखं ठेवणं फार गरजेचं आहे. इकडे थोडासा वेळ आहे त्यामुळे मी ठरवलं की तुमच्यासोबत माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन काय आहे ते शेअर करूयात. खूप दिवसांपासून, खूप वर्षांपासून असं म्हणाल काय हरकत नाही आहे. खूप लोक रिक्वेस्ट करतात आणि तुम्ही काय मला हा प्रश्न विचारत असं की तुम्ही तुमच्या स्किनची काळजी कशी घेता. माझं शॉवर रुटीन जे आहे त्याच्यावरती एक सेपरेट ब्लॉग असेल, तो तुम्ही अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पहा किंवा मी अपलोड करेल तेव्हा तुम्ही पाहू शकता. सो शॉवर रुटीनचा ब्लॉग वेगळा आहे, हेअर केअरचा ब्लॉग वेगळा आहे, त्यानंतर ना माझा नाईट केअरचा जे नाईट स्किन केअर असतं त्याचा ब्लॉग वेगळा आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता सध्या जे मॉर्निंग स्किन केअर रुटीन आहे तो वाला ब्लॉग आत्ता पाहू शकता. सो सगळ्यात पहिले हे यूज करते मी रिफायनर. टोनर सारखं आहे हे, हायड्रेटिंग इफेक्ट देतं मला हे. त्यानंतर मी क्विक थोडासा सेल्फचा याच्यामध्ये ट्युटोरियल पण देईल. ह्यातले खूप सारे पार्ट कट होणार. थोडासा वेळ घेते. माझ्या फॅनने माझा फॅन दिला. यू नो ना गाईज, माय बिग फॅन. तुम्ही कॉटन पॅडवरती पण लावू शकता, पण मला रेग्युलर सवय झालेली आहे त्यामुळे मी तसंच लावते. माझी दुसरी बॉटल आहे आता. हे काय काम करतं ते एक स्मूथनिंग प्रॉपर्टीज आहे, त्यामध्ये मऊपणा देतं. जे अशी रुखरुखीत त्वचा असेल किंवा बोलतो ना आपण थोडासा ड्राय टेक्स्चर असेल तर ते मऊ होतं थोडंसं. आता हे प्रॉपर वाळल्यानंतर ना ते प्रॉपर वाळल्यानंतर मी कोरेक्सचा स्नेल यूज करते. हा हे तेच आहे जे तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहता. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता
पुन्हा एकदा हे सुद्धा फेसला स्मूथ करण्याचं काम करतं. हे सगळे प्रोडक्ट जरी एक्सपेन्सिव्ह असले तरी याचा रिझल्ट मात्र 100% आहे. आणि मी जसं की म्हटलं प्रमोशन नाही करत आहे मी, त्यामुळे प्रोडक्टचं जास्त मी सांगणार नाही, पण जे काय मी स्टेप बाय स्टेप यूज करते त्याबद्दल मी तुम्हाला सांगते. डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक आणि हे सगळं दिलेलं आहे. तुम्हाला तुमची त्वचा जर मऊ मऊ करायची असेल तर त्यासाठी हे मी जे आता वापरते ते, बिकॉज डिहायड्रेशन आणि थोडासा ड्रायनेस माझ्या फेसवरती अधूनमधून येत असतो, तर हे खूप छान काम करतं. ठीक आहे, कुठे होतं आपण कोरेक्सचा स्नेल यूज केलेलं आहे. त्यानंतर ना, आणि असं नाही की कायम अशी स्किन राहते, अप्स अँड डाऊन्स येत राहतात, हे काय मी सांगते. त्यामुळे कधी कधी छोटे छोटे पिंपल येतात. आता जसं की हा माझ्या एंगेजमेंटपासून आहे, तो अजून नाही गेला आहे. सो हे खूप जास्त पेनफुल आहे, कारण की अजून पण गेलेलं नाही आहे हा. त्यानंतर मॉइश्चरायझर यूज करते आहे, मॉइश्चरायझर. आणि आता हे पूर्ण संपत आलं आहे, थोडंसं राहिलेलं आहे. मॉइश्चरायझर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जसं सनस्क्रीन आहे तसंच मॉइश्चरायझर पण खूप इम्पॉर्टंट आहे. उसके बाद शार्लेट टिलबरीचा मॉइश्चरायझर आहे, वन ऑफ द बेस्ट मॉइश्चरायझर. जर एखाद्याची डिहायड्रेट स्किन असेल तर नेल्स असताना हे करणं मॅन्डेटरी आहे. त्यानंतर ना असंच वेळ आहे म्हणून मी असा निवांत टाइमपास करत नाही, तर रेग्युलर याच्यामध्ये पटपट पटपट करावं लागतं. बट आता मी माझा स्किन केअरचा व्लॉग बनवते, त्यामुळे एकदम स्टेप बाय स्टेप मी तुमच्याशी शेअर करते. त्यांना माझा हा क्यूटचा पाऊच आहे छोटासा. यामध्ये काय आहे तर यामध्ये आहे खजाना. व्हॉट अबाउट खजाना? सनस्क्रीन. म्हणजे आता 1-1.5 वर्षांपासून तर हेच यूज करते. हे मी मध्ये यूज करत होते ब्युटी ऑफ जॉन्सनचं, पण याचा काय एवढा मला रिझल्ट नाही दिसला, त्यामुळे हे थांबवलं मी. पण याचा आहे बऱ्यापैकी रिझल्ट आणि नॉनस्टिकी आहे, त्यामुळे हे मी यूज करते. त्या दिवशी व्हिडिओमध्ये पण बरेच जण मला विचारत होते की चांगलं आहे का. हां, खरंच चांगलं आहे, कारण की आता 1-1.5 वर्ष झालं. मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडला एक क्लिप ॲड करेल, तुम्ही बघू शकता की किती त्याचे म्हणजे फेसवॉश वगैरे पण वापरून झालेले आहेत. तर चांगलं आहे, नॉनस्टिकी आहे आणि 50+ SPF आहे. ट्रस्ट मी एवढ्या नाजूक पद्धतीने नाही मी करत, माझ्याकडे वेळ पण नसतो तितका, खूप स्पीडमध्ये होऊन जातं माझं स्किन केअर. बट आता ब्लॉग बनवते म्हणून एकदम हळूहळू स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला स्लो प्रोसेसमध्ये दाखवते, जेणेकरून व्यवस्थित समजेल. इतक्या साऱ्या ब्रँड्सनी जर प्रमोशन दिलं असतं, स्पॉन्सर, काय बघाय. नेकला लावायला विसरायचं नाही आहे. फेसला लावतो आपण फक्त, पण नेकला नाही लावत, त्यामुळे पण तर थोडासा ड्रामॅटिक व्हिडिओ बनवूयात आपण. ड्रामॅटिक व्हिडिओ बनायच्या नादात फेल गेलेला आहे अटेम्प्ट माझा, त्यामुळे मी पुढे मूव ऑन करते. मी तुम्हाला फेशियल हेअर रिमूव्ह करून दाखवू का कसे करतात? मला कमेंट करून सांगा. तुम्हाला फेशियल हेअर रिमूव्ह कसे करायचे ते सांगते.
मूव ऑन टू द नेक्स्ट. बेनिफिटचं हे लव टिंट आहे, त्याचा शेड आहे 1J01. बेनिफिटचं जे टिंट आहे ते. आणि मी डायरेक्टली इकडे नाही लावत, कारण की इकडे लावलं तर याचे लवकर ब्लेंड करावे लागतात. नाही केलं तर असं चुटकी होऊन जाते मी. त्यामुळे हे खूप 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 स्पीडमध्ये करावं लागतं. अदरवाईज हा थोडासा पिंकिश शेड देतो तुम्हाला थोड्या वेळाने. आणि असं मुली लावतात, आणि कोणी मुलं हा व्हिडिओ पाहत असेल तर तुम्ही समजून घ्या. त्यामुळे मुली असं पिंक पिंक दिसतात. पिंक नाही, मुलींच्या भाषेत क्यूट क्यूट दिसतात. आणि मग तो थोडासा असं चिमटे बिमटे घेतात थोडं. तर असं कोणी करताना दिसलं तर त्याला अबनॉर्मल समजू नका, हे एकदम कॉमन थिंग आहे. आता अजून एक फेवरेट आहे लव्हरचं, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ते खूप सुंदर आहे. हे थोड्या वेळाने थोडंसं फेड आउट होऊन जातं, त्यामुळे घाबरायचं नाही आहे. आरशात बघून जर चुटकी वाटलं पहिल्या अटेम्प्टमध्ये तर घाबरायचं नाही, थोड्या वेळाने ते कमी होतं. आणि थोड्यापासून सुरुवात करू शकता तुम्ही. अजून एक माझ्याकडे असा क्यूटचा पाऊच आहे. तर या पाऊचमध्ये काय आहे तुम्हाला सांगते. लिप्स आहे ऑलमोस्ट. एक कूल शेड, एक वॉर्म शेड, एक ग्लॉस, आणि लिपचे पॅचेस आणि अंडर आय पॅचेस पण आहेत. परत हे रोल ऑन पण आहे. तुम्हाला माहिती किती खड्डे पडले आहेत माझ्या डोळ्याखाली, त्यासाठी. आता लाईट्समुळे थोडंसं कमी दिसतात, पण रिअलमध्ये थोडेसे जास्त खड्डे आहेत. हा लिप स्क्रब आहे, लिप मास्क आहे सॉरी. हा पण एक खूप सुंदर आहे. सगळे प्रोडक्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, त्यामुळे प्रोडक्टचे नाव करण्यापेक्षा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. त्यानंतर हा लिप बाम आहे, खूप सुंदर आहे. याची लिंक मी पहिले पण शेअर केली होती, पण इंस्टावरती यूट्यूबवरती मी फर्स्ट टाइम शेअर करते, तर हे पण मी तुम्हाला शेअर करेन. एकदम परफेक्ट कॉम्बो आहे लिप मास्क आणि लिप बाम. एक लिप ग्लॉस आहे. लिप ग्लॉस तसे भरपूर आता व्हॅनिटीज एवढी मोठी घेऊन फिरते, पण हे एक वॉर्म टोनमध्ये आहे. परत ही एक लिपस्टिक आहे जी आता सध्या करंट माझे फेवरेट चालू आहे. त्याचं शेड जास्त छान आहे, 11 जॅन नायकाची, आणि खूप सुंदर. आत्ताही मी तोच लावला आहे. सुंदर शेड आहे ब्लॅकवरती तर, आणि खूप अफोर्डेबल पण. त्यानंतर ना हे आय पॅचेस आहेत, याला थंड करून असं करण्यासाठी डोळ्यांसाठी. त्यानंतर ना फेशियल हेअर रिमूव्ह करायचं असेल पटकन तर फेशियल हेअर रिमूव्हर रेझर आहे, तो पण पिंक कलरमध्येच आहे. त्यानंतर जसं की बोललं की हे इमॅजिन करा एवढे मोठे जर आपले लिप्स असते तर. याच्यामध्ये काय आहे तर दाखवते मी तुम्हाला. हे पाही असे लिप पॅचेस असतात. अर्ध खाल्ले म्हणजे लावून झालेले. आणि हे ॲक्च्युली हे मी माझ्या पॅकेजिंग पाहून घेतलं होतं. तुम्ही बघू शकता की पिंक लवर किती मोठी आहे मी, तर हे पॅकेजिंग बघून घेतलं होतं आणि खरंच त्याचा रिझल्ट खूप छान निघाला. याचं नाव आता माझ्या लक्षात नाही, खूप जुना आहे. हा जुना म्हणजे 1 वर्ष झालं त्याला आता, तर त्याचं नाव आता माझ्या लक्षात नाही आहे, पण लिंक असणार आहे माझ्या नायकाच्या याच्यामध्ये, तर ती लिंक मी तुम्हाला शेअर करते. त्यानंतर नाव सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्या मुलींचं फेवरेट आय पॅचेस आहेत. हे डॉट अँड कीचे आय पॅचेस, डॉट अँड की स्किन केअर वॉटरमेलन कूलिंग हायड्रोजेल आय पॅचेस, ज्याच्यामध्ये हायलुरॉनिक आणि नियासिनामाइड आहे. त्यामुळे आणि 60 पॅचेस आहेत त्यामध्ये, आणि 895 रुपीजला फक्त. तर हे एक आहे, हे माझा लिप आणि आईचा स्पेशल पाउच आहे, कारण की मी इतकं सामान रोज घेऊन फिरते त्यामुळे कामामुळे, तर मला सगळं शोधायला फार अवघड पडतं. मग माझं असं मेसअप जसं इकडे दिसतंय तुम्हाला असं मेस होऊन जातं, म्हणून मग मी सेपरेट पाउच कॅरी करते. जसं मी सनस्क्रीनचा पाउच सेपरेट आहे, जसं माझा याचा लिप आणि आईजचा पाउच सेपरेट आहे,
तसंच सेम अजून एक पाऊंच आहे माझ्याकडे. अजून एक पाऊंच आहे माझ्याकडे. याच्यामध्ये काय आहे हे तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे माझे बाकीचे ब्लॉग आणि माझे बाकीचे सिरीज, सेल्फ केअर सिरीज पाहायला विसरू नका. हा फक्त पहिला आहे सेल्फ केअर सिरीजमध्ये, ज्याच्यामध्ये लास्ट जे आहे ते राहिले. मस्कारा यूज करते आहे. मस्कारा लावला आणि दॅट्स इट. तर हे माझं सकाळचं जे आपण आंघोळ केल्यानंतर ना, फेस वॉश केल्यानंतर जे रुटीन असतं ते आहे, ज्याच्यामध्ये टोनर किंवा रिफायनर किंवा सिरम, त्यानंतर मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि कधी पिंपल आलं तर एखादं सिरम यूज करते मी, टिंट आणि मस्कारा. हे एवढं माझं रेग्युलरमध्ये सकाळच्या याला असतं. आणि जर कधी कधी खूपच जास्त घाई झाली आणि वेळ नसेल मला, तर मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि आपला टिंट, हे 3 तर असणारच. तर मग मस्कारा कसं चालता बोलता लावता येतं, तसं मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि जो टिंट आहे ते मी विसरत नाही. ते माझं रोजचं आहेच, म्हणजे मी ते लावणारच. आणि लिपस्टिक, मेन लिपस्टिक. तर या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात जवळचं तुम्हाला काय असेल जर तुम्ही विचारलं तर ऑफकोर्स टिंट खूप जास्त आवडतं आणि मस्कारा जास्त आवडीचं आहे. आणि यातलं काय असं आहे जे स्किप नाही केलं पाहिजे, तर सगळंच. आधी असं काही नव्हतं, खूप आधी, कारण की तेव्हा कसं आपलं फूड, आपलं हेल्थ वगैरे आणि हे जे इन्व्हायरमेंट आहे, वातावरण जे आहे बाहेरचं, हे सगळं खूप ऑर्गॅनिक होतं. पहिलं फूड वगैरे आपलं ऑर्गॅनिक असायचं, वातावरणामध्ये प्रदूषण नसायचं किंवा आपण जे खायचं त्यातून प्रॉपर प्रोटीन मिळायचं. पण आता तसं नाही आहे. त्यामुळे आपल्या त्वचेला खूप जास्त गरज आहे, भुकवलेली असते आपली स्किन, आणि त्याला जे योग्य गरजेचं फूड आहे ते नाही आपण देते, तर खूप लवकर आपल्या स्किनवरती हे दिसायला सुरुवात होते. आता कसं असतं की आपण खूप भारी भारी लावू फेसवरती, पण आतून जर चांगलं नाही खाते आपण, तर अर्थातच त्याचा रिझल्ट चेहऱ्यावरती दिसतो. असं म्हणतात की 30 वर्षाच्या आधी तुम्ही काय खाताय, कसं खाताय, काय खाणं आहे तुमचं, ते तुमच्या 30 वर्षानंतर फेसवर दिसायला लागतं. मग याचा अर्थ असं नाही की ॲपल, पाणीपुरी, बर्गर, पिझ्झा असं नाही म्हणायचं मला. हे रिंकल्स थ्रू, पिंपल्स थ्रू किंवा एकदम ड्राय स्किन किंवा जे काय डिहायड्रेशन असतं खूप लवकर, म्हणजे फेसवरती एजड स्किन ज्याला बोलता तुम्ही, पिगमेंटेशन वगैरे, हे सगळं नंतर ना दिसायला लागतं. त्यामुळे तुम्ही किती भारीतलं स्किन केअर केलं तरी तुमच्या आतमध्ये, पोटामध्ये काय जाते हे जास्त महत्त्वाचं असतं. त्यानंतर ना मी तुम्हाला ह्याचंच दाखवते की इथे हे खूप जण मला विचारतात की हे कसं ग्लो करायचं. ग्लो करण्यासाठी काही प्रोडक्ट्स आहेत का? ऑफकोर्स प्रोडक्ट असतात. आय होप तुम्हाला माझा हा स्किन केअरचा तो ब्लॉग तुम्हाला आवडला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, खूप शेअर करा आणि कमेंट करून सांगा की नेक्स्ट टॉपिक वगैरे किंवा अजून डिटेलमध्ये वॉट एव्हर. आणि हे कुठलेही प्रमोटेड व्हिडिओ नाही आहेत किंवा कसलेही याच्यामध्ये हे नाही आहे. इतके सारे वेगवेगळ्या ब्रँडचे एकत्र प्रमोशन नाही होत, एकाच ब्रँडचं कंटिन्यू चालतं. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि या व्लॉगमध्ये जे मी स्वतः यूज करते तेच सगळं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही काही प्रोडक्ट्स आहेत माझ्याकडे, वेगवेगळ्या सिरीज आहेत, वेगवेगळ्या कलर्समध्ये आहेत, अफोर्डेबल आहेत आणि चांगल्या प्राईसमधले पण आहेत. ते मी तुम्हाला पुन्हा एकदा नवीन एखाद्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगेलच. पण हा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि बाकीच्या ज्या सिरीज आहेत सेल्फ केअरच्या त्या पण पाहायला विसरू नका, त्याच्या लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेल्या आहे. आणि राहिला प्रश्न, चांगलं खा, तंदुरुस्त राहा.